हॅलो, हाय, नमस्कार, जय मल्हार सगळ्यांना. मी ज्योती तुमचं खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ होणार आहे खास, कारण की तुमच्या सगळ्यांची खूप सारे कमेंट येत असतात. ते म्हणजे ज्योती वाऱ्याचा व्हिडिओ अपलोड कर, वाऱ्याचा व्हिडिओ अपलोड कर म्हणून. सो आज फायनली एक वाऱ्याचा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर कारण असं आहे की नवीन वर्ष चालू झाला आहे. नवीन वर्षातला हा आहे जानेवारी महिना आणि आज तारीख कदाचित 3 तारीख आहे. आणि त्याचबरोबर आज आहे पौर्णिमा, पौष पौर्णिमा. तर आता पौर्णिमा म्हटल्यावर आता आई काळूबाईची यात्रा चालू झालेली आहे. परत ह्या पौष पौर्णिमेला मम्मीच्या घरची कुळदेवी म्हणजेच मसाई देवी आणि लक्ष्मी आई, तर या देवीला आज पौष पौर्णिमेला नैवेद्य वगैरे पण दाखवलं जातं. यांच्या गावाकडे मंदिर आहे, तिकडे मम्मी पण घरी करती. थोडे दिवस झालं मम्मीची पूजा वगैरे बंद होती, कारण की मम्मीच्या घरी मग त्यांचे रिलेटिव्ह एक्सपायर झालेले होते, त्यामुळे इटाळ होतं म्हणून बंद होतं. बट आता झालेलं आहे. सो आज मम्मीनी सगळं धुवून धावून वगैरे पूजा वगैरे केली. आज पौर्णिमेची नैवेद्य वगैरे दाखवला आज. आणि संध्याकाळी आरतीच्या टायमाला मम्मीने आरती वगैरे केली. जसं की मम्मीला माळ परडी असल्यामुळे मम्मीनी बाण वगैरे मम्मी दर पौर्णिमेला बाण पेटवती. तर पौर्णिमेची आरती ही बाणांनीच करते मम्मी. आणि मसाई देवीला हा उदाचा मान असल्यामुळे मसाई देवीला उद वगैरे दाखवती. सो आरती वगैरे मगाशी झाली करून त्याचा व्हिडिओ वगैरे बनवला आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे आज मम्मीला पौर्णिमेचं आरती करताना आलेलं आहे वारं. सो आज मी त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि आणखीन एक खास गोष्ट दाखवते, म्हणजे बघा ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आमच्या घरातली. काही जणांना खूप म्हणजे खूप नवल वाटेल की काय वगैरे, तर सगळ्यात खास गोष्ट हे जे आहे ते सगळ्यांना माहीतच असेल की येडाईचं बाळ आहे परसू. सो ते मम्मीकडे आहे, म्हणजे मम्मीला आलेलं आहे. आणि त्याची मम्मी सेवा कशी वगैरे करते ते आमच्या ह्याच्या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये पाहिला असेल तुम्ही. आज पौर्णिमा रोजच असतं हे आमच्या इथे, हे असं रोजच असतं. आता जेवण शिरा केले नैवेद्याला पौर्णिमेचं. पुरण वगैरे काय घातलं नाहीये. आता संक्रांत पण आली म्हणून त्या दिवशी करायचे, कारण की इटाळ पडल्यामुळे पण हे नाही केलं एवढं जास्त काय वगैरे नाही का, म्हणून आपलं साधंच जेवण केलंय. आता देवाला पण नैवेद्य दाखवून झालं. आणि परसूला पण गोड शिरा केलाय, देवाला पण केलाय. आणि आज पौर्णिमा वगैरे आहे वगैरे म्हणून असं काही नाही. परसूला रोजच मम्मी हाताने भरवते. जसं आपल्या घरामध्ये आपण लहान बाळाला भरवतो तसंच सगळी सेवा परसूची ही घरातल्या लहान बाळासारखीच करते मम्मी. नैवेद्य वगैरे नाही ठेवत, देवाला ठेवतात तसं. मम्मी हाताने परसूला पाणी पाजत असते, दूध पाजत असते. आणि जेवायला सुद्धा रोज 2 ते 3 टाइम जेवायला हातानेच भरवती. आणि त्याला भरवलेलं जेवण ही स्वतः मम्मी करते, किंवा आम्ही घरातलं कोणीही खात असतो. अडचण आल्यावर फक्त मम्मीच्या ऐवजी ते 5 दिवस मी करत असते. मला अडचण आली की मग ते मम्मीचंच काम आहे पूर्ण महिना. फक्त ते 5 दिवस अडचणीतले मी करत असते सेवा. सो अशी असते पूर्ण परसूची कंटिन्यू सेवा ही घरामध्ये अशी असते. संध्याकाळी झोपायचं अजून. आणि त्याला घरामध्ये खूप छान अशी झोळी बांधलेली आहे. घर छोटं आहे म्हणून त्याला साडी ओढणीची झोळी बांधलेली आहे, कारण की घरात पाळणा वगैरे ठेवायला जागा नाही. बघत पुढच्या पुढे घर मोठं झालं थोडंसं तर मग छान मी पाळणा घेणार आहे. सो आता परसाचं जेवण चाललंय बघा. असं जेवण असतं त्याचं रोज छानपैकी. भरपूर ठिकाणी परसूचं ताट दाखवते जेवणाचं. हे असं ताट आहे परसूचं जेवणाचं. चपाती, भाजी, शिरा जसं आपण जेवायला घेतो ना वाढून, सेम 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 तसंच सगळं जेवायला. हा छोटासा ग्लास परसूचा मस्तपैकी. आणि रोज सकाळी त्याला हे असतं, अजून दूध असतं वाटीमध्ये. ज्यांच्याकडे ज्यांना येडायचं वारा येतं त्यांना परसू हा येतोच. भरपूर जणांकडे पाहिला आहे. तर काही लोक परसूला एक देव म्हणून आणतात, मग देवावर पूजा करण्यासाठी नुसतं ठेवतात. पण आमच्या इथं तसं नाही. मी सेवा करते.
एक बाळ म्हणून सेवा करते, कारण की मला तसं दाखवलेलं आहे सेवा कर म्हणून मी ही छोट्या छोट्या बाळाची बी सेवा करते. आई तुळजाभवानीची येडायची जशी कवळ्याची माळ असते ना तशी जवळ पर्सच्या गळ्यात माळ. छोटं छोटं माळ मी घातलं ना. सो कमेंट करून सांगा नक्की की मम्मीचं पर्स कसं आहे ते. मग मी छान दिसतो छान का आहे नाही सांगा ना? म्हणा. गोड मी कशा गोड. दिसतो म्हणा, छान दिसतो का नाही मी. गोड गोड पर्स तर झाला आता ह्यांचं हे असं चालू राहणार आहे. मी वळते माझ्या विषयाकडे. तर आज पौर्णिमेचं मम्मीला आलं होतं वारं आरती करताना. सो त्याचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर मम्मीचा आजचं वाऱ्याचा व्हिडिओ पहा. आवडला तर नक्की लाईक करा. सो बघा वाऱ्याचा व्हिडिओ. तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, ती ऐकती आपलं सर्व काही, ती ऐकती आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची माझी येडमाई, अहो ती डोंगराची माझी येडमाई. कोणाचा विश्वास तुटू देत नाही, अहो ती डोंगराची माझी येडमाई. कोणाचा विश्वास तुटू देत नाही. फूल लावलेल करत चमत्कार, जीवनाचं दारिद्र्य घालवीत सार. हे आई तुला फूल लावलेल करत चमत्कार, जीवनाचं दारिद्र्य घालवीत सार. अंतकरणापासून नाक चरणाव घासून, करतळ मळीना धरलं तीच पायी, हो पायी. अहो ती डोंगराची माझी येडमाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येडमाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. डगमगू देऊ विश्वासाचं माप, तिला फक्त पाहिजे तुमचं अंतकरण साफ. अहो नका डगमगू देऊ विश्वासाचं माप, तिला फक्त पाहिजे तुमचं अंतकरण साफ. जर मनोभाव केलं समजा कळालाच नेलं, उगाच नाही भरत हो अमराई, अहो ती डोंगराची माझी येडमाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येडमाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अशी तशी नाही हो कधी इडा पिडा जात,
ती फक्त डोऱ्याच्या येड्यामध्ये बात. अहो हा अशी तशी नाही हो कधी इडा पिडा गात. ती फक्त दोऱ्याच्या येड्यामध्ये बात. जे कुणाला समजलं ते ओ मला उमजलं की चंदनाला पण. माझे 3 लेकरं सुखी ठेव. मला पैशाची अपेक्षा नाहीये. मला पैसा नाही पाहिजे, धन दौलत काय नाही पाहिजे. दे की त्यांच्याच हातात द्यावं का?